अचलपूर तालुक्यातील करसगाव येथील भारती पोहोरकर या महिला शेतकऱ्याने आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर संत्रा शेतीत आदर्श निर्माण केला आहे। त्यांच्या या यशोगाथेची दखल घेत माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू आणि नैना कडू यांनी त्यांच्या संत्रा मृगबहार फळबागेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। भारती पोहोरकर यांनी एम.कॉम पर्यंत उच्च शिक्षण घेऊनही नोकरीच्या मागे न लागता शेतीची धुरा सांभाळली। त्यांनी आणि त्यांच्या आईने मिळून शेतात स्वतः राबत केलेली मेहनत पाहून बच्चू कडू भारावून गेले। विशेषतः बागेला त्यांनी स्वतः घातलेला दगडी बांध आणि बांबू बांधणीचे नियोजन पाहून मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले। संत्रा बागेत मृगबहार घेण्यासाठी भारती पोहोरकर यांनी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला। यामध्ये रासायनिक खतांऐवजी जीवाणूजन्य खते, कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचा आलटून पालटून वापर, माक्षिकारी ग्लास, पिवळे चिकट सापळे आणि लाईट ट्रॅपचा वापर, सूत्रकृमीला आळा घालण्यासाठी आणि अतिरिक्त उत्पन्नासाठी बागेत झेंडूंची लागवड या शास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यात आला। केवळ 1 एकर 4 गुंठे क्षेत्रात 180 झाडांची जोपासना करून भारती पोहोरकर यांनी आपली बाग 7 लाख रुपयांना विक्री केली आहे। त्यांच्या या संघर्षाला सलाम म्हणून बच्चू कडू व नैना यांनी भारती पोहोरकर यांच्या आई सुमित्रा पोहोरकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। आजच्या काळात एक महिला शेती तंत्रज्ञानाची जोड देऊन संघर्षातून किती मोठी भरारी घेऊ शकते हे भारती ताईंनी दाखवून दिले आहे। त्यांच्या मेहनतीला माझा सलाम असे मत नैना कडू यांनी व्यक्त केले। या प्रसंगी राज्यपाल पुरस्कृत शेतकरी पुष्पक खापरे, ऋषिकेश जुनघरे आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता परतवाडा येथून पंकज साबू।